केली हातो फळी खाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान 7 मंगल सांगितले तुलसीदास महाराजांनी. सुधा सुरतरु सुफल सुहानी बात तुलसी मंगल कहे हरिभक्ती है 7 मंगल सांगितले. पण या सगळ्या मंगलातलं मंगल म्हणजे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. असं मंगलाचरण आपणाला करायचं होय की नाही. पहिलं मंगलाचरण त्या परमात्म्याला आपण वंदन करायचं, त्याला आव्हान करायचं, हे प्रभू ये आणि इथे विराजमान हो. आम्ही तुझं देवारा मांडलो. ज्ञानोबारायांनी सुंदर असं वर्णन केले. तुझा देवारा मांडिला हो करी कृपा, चौकासनी कळस ठेविला हो करी कृपा, प्रेम चांदवावरी दिला हो करी कृपा, ज्ञान गादी दिली बैसावया हो करी कृपा, वरी बैसविली आदी माया हो करी कृपा, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार याचे बळ फार सर्व सुख देई, सर्व सुख देई, सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा. असं ये आणि आमच्यावर कृपा कर अशी विनंती त्याला करूत, आव्हान करूत, नमस्कार करूत. आणि त्याच्यानंतर संतांना दुसरे चरण संताची या, दुसरा नमस्कार संतांना. त्या परमात्म्याची ओळखच त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. म्हणून त्या संतांना दुसरा नमस्कार. आणि संत कृपेशिवाय आपलं कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही, पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. 4 कृपा आहेत. आत्मकृपा, शास्त्र कृपा, ईश्वर कृपा आणि शेवटची संत कृपा. संत कृपा झालं की मग आपलं सगळं कार्य फलद्रूप झालं. संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणून त्या संत कृपेची याचना आपण संतांना करूत, त्यांनाही नमस्कार करूत. तुम्ही आमच्यावर कृपा करा. संत कृपा झाल्याशिवाय वक्त्याच्या वाणीला अलंकार चढत नाही. म्हणून संत कृपेची अत्यंत गरज आहे. कृपा हे केली संत जनी माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. म्हणून दुसरे चरण संताची. ते संत कोण? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावो 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रये जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रये जननी ज्ञानोबारायापासून नामदेवराय नाथ बाबा तुकोबाराय निळोबाराय आमच्या दादा गुंडा महाराज या सर्वांना नमस्कार सकल संत जनांना नमस्कार असं करून आपण सेवेला सुरुवात करूया आता माझं परिचय द्यायची गरज नाही मला वाटते खूप दिवसापासून येतो मी खूप दिवसापासून तुम्ही बोलावता मी येतो माझ्याकडे काही नाही तरी बोलावता तुम्ही मी काही ज्ञानी नाही कुठं संस्थेत जाऊन अभ्यास करून आलो नाही काही सेवाधारी नाही कला नाही काही आम्हाला काही भजन येतच नाही नामदेवरायाचं प्रमाण आहे टाळ विना पश्चिमेकडे आमचे गाणे दक्षिणेकडे काय कोणी वेळी काय असं आमचं आहे ना ताल ना स्वर तरी पण तुम्ही खूप प्रेम करता वर्षानुवर्षी बोलावता हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे जसं मोठ्या मनानं तुम्ही मला बोलावलं तसंच मोठ्या मनानं आईच्या अंतःकरणानं हे बोबडे शब्द गोड करून घ्यावं असं या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार तरुण कीर्तनकार निर्माण झाले तिथं तरुण कीर्तनकार गायक वादक भजनी मंडळ आणि तुम्ही ऐकणारे श्रोते मायबाप तुम्हा सगळ्यांना मी नतमस्तक होतो सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा करुणापर प्रकरणातील अभंग आहे करुणापर ते करुणा भाकत असताना संतांचे उदाहरण देवापुढे ठेवून देवाला करुणा भाकत आहे एखाद्या आईला 2 मुलं असावेत एक मुलगा बाहेर खेळायला गेलाय एक मुलगा घरी आहे आईनं त्या घरातल्या मुलाच्या हातात खाऊ द्यावं ते मुलगा घरीच बसून खाईना काय मुलाचा स्वभाव होते
ते बाहेर रस्त्याला जाते आणि आपल्या बरोबरीच्या पोरेला दाखवीत खाते. कसं राहते की काही नाही. त्याला खाल्ल्यापेक्षा पोरेला दाखविण्यामध्ये आनंद वाटते. लेकराला खाल्ल्यापेक्षा, बायकांना दागिने लेवल्यापेक्षा लोकांना दाखवण्यात आनंद वाटतो. होय की नाही? लोकांना दाखवण्यात आनंद वाटते. बघा तुम्ही आता उग वस्तुस्थिती सांगला लाव. ज्या बाईच्या कानात झुबे आहेत तिचं पदर कानाच्या मागून राहते. वाळे असलेल्या बाईचं लुगडं घोट्याच्या वरे राहते. वाळे नसल त्या बाईचं लुगडं भोय झाडते. दाखवण्यात आनंद वाटतंय त्यांना, दाखवण्यात आनंद वाटतंय. गळ्यात जर मोरमाळ राहिली तर अर्ध पगर उघडच राहते. एक बाई मोल मजुरी करून लाडक्या बहिणीचे पैसे जमा केली तिनं आणि सायासानं चांदीचे कडे तयार करून घेतली आणि हातात मन कडे ठेवली दंडामध्ये आणि गाव सगळं फिरली. काय राहतंय की माहेरला जाऊन याव बायका, भावानं लुगडं नेसाव, काम नसताना 4 घरं फिरून येतात. इथं आलं की त्यांनी म्हणाव लुगडं भाऊ नेशिलाय. हा तेच सांगायला आलो म्हणतात. तस तिनं ते दंडकडे लिहून गाव सगळं फिरली पण तिच्या कोणी ध्यानच दिलं नाही. तिच्याकडे कोणी ध्यानच दिलं नाही. आता काय करावं, तिला मन नाराज झालं. तिचं गावच्या बाहेर राहत होती, झोपडं होतं. संध्याकाळ झाली, त्या झोपड्याला जाळ लावली तिनं, आपल्या झोपड्याला. आणि जाळ मोठं झाल्यावर हात वरे करून बोंबू लागली. ते पदर खाली गेलं बोंबलताना असं, आणि ते कडे त्या उजेडाला चमकू लागली. लोक धावपळ करला ती विजवायला. शेजारला एक म्हातारी होती. ते म्हातारी म्हणली, अगं रंगू, काय म्हणतेस संगू, अगं हे चांदी सारखं दह्यासारखं चांदीचे कडे कधी केलीस ग तू. म्हातारी म्हणली. हिनं म्हणली, हे जर सकाळच विचारत होतीस तू तर कशाला घर पेटीत होतो म्हणली ती. म्हणजे लेकराला खाण्यामध्ये आनंद नाही, दाखवण्यात आनंद राहते. तसं ते लेकरू खाऊ घेऊन बाहेर आलं आणि ते त्याचं मोठा भाऊ पाहिला किंवा धाकटा भाऊ पैकी नाही पाहिलं. त्यानं म्हणलं, कोण दिलंय रे. आई दिली. आई दिली. मग त्यानंही धावत आला आईकडे. आई, दादाला तू खाऊ दिलीस, ते खाऊ मलाही दे, मलाही दे. म्हणतंय की नाही? म्हणतंय ना? म्हणतंय. त्याला जे खाऊ दिलीस ते मलाही दे. तसं तुकोबारायांनी मागे जे संतांना पद प्राप्त झालं ते पद आम्हालाही दे असं या अभंगात विनंती करत आहेत. ते पद संतांना जे पद प्राप्त करून घेतले त्यांनी ते पद आम्हालाही दे. त्यांच्यात बळ होतं.
भक्ती ज्ञान वैराग्याचं बळ होतं त्यांच्यात. त्या बळानं त्यांनी ते पद ताबडतोब मिळवले. ताबडतोब मिळवले. कसं मिळवले तर ते सांगतात, एकी केली हातोटी. हातावर हात मारून. पहिलं आमच्या लहानपणी खेळ होत. एका पोरानं असा हात धरून उभा टाकायचा, दुसऱ्या पोरानं हातावर हात मारायचं आणि पुढे पळायचं. हात मारलं त्यानं, ज्यानं मार खाल्लाय त्यानं पळत जाऊन त्याला पकडायचं, होय की नाही. आता सगळे खेळ बुडाले. आता एकच खेळ राहिले. 3 लाकडं 11 माकडं म्हण. एकच खेळ आता, त्याच्याशिवाय खेळ राहिलच नाही. म्हणजे त्यानं जसं ताबडतोब जाऊन पुढल्याला पकडतंय, तसं काही संतानं, सगळ्या संतानं नाही, काही संतानं, एकी काही संतानं ताबडतोब तुझ्या पदाला प्राप्त झालेले आहेत. ताबडतोब. ठाया, ठाया हे शब्द पद आहे. ठाया म्हणजे पद आहे देवाचं. ते देवाचं पद कोणतं आहे? देवाचं पद सच्चिदानंद हे देवाचं पद आहे. आणि हे पद मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला मिळवण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. नाथबाबांनी भागवतात सांगतात, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलाशे. तुम्हाला आम्हाला सुद्धा ते पद घेता येतं, ते पद मिळवता येतं. आणि ते पद मिळवावं लागतं. मिळवलं तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि हे पद काही जणांना ताबडतोब मिळवलेली आहे. ताबडतोब. एकी केली हातोफडी. कोण कोण मिळवले? बोटावर मोजण्या इतकं आहे. किती लवकर मिळवले हेही सांगितलेले आहेत. धूर्व बाळांनी हे पद वयाच्या 5व्या वर्षी 6 महिन्यामध्ये मिळवलं. 6 महिन्यामध्ये धूर्व बाळांनी. माहित आहे तुम्हाला सगळ्याला धूर्व बाळाचं चरित्र? उतानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती, एक निवडती. पहिली बायको निवडती आणि दुसरी बायको आवडती. पहिल्या बायकोचं नाव सुनीती, दुसऱ्या बायकोचं नाव सुरुची. आणि हे आपणाला बी हे 2 बायका आहेत. तुम्ही म्हणाल आम्हाला एक एकच आहे, पण तुकोबारायांनी वर्णन केलेत 2 बायका आहेत. म्हणू राजा एक देहपुरी, अशा नांद तू त्याच्या दोघी नारी. 2 बायका. मनाला 2 बायका आहेत. आपलं मन आहे ना तुमच्याकडं, मग त्याला 2 बायका आहेत मनाला. एक सुरुची, एक सुनीती. सुरुची सगळ्याला आवडते आणि सुनीती उग सांभाळाव म्हणून सांभाळावं लागतं. सुनीती. सुरुची, रुची म्हणजे चवी. रुची या शब्दाचा अर्थ चवी. सु म्हणजे चांगलं. चांगलं चवदार वस्तू कुणाला आवडणार हो?
जीभ आपली कोरडी पडू नये असं वाटलं. रोजीना 50 गुटके खाऊ लागले. जिभेला चव लागते म्हणूनच ना, चुनचुन करते जीभ म्हणूनच. आता एकादश आम्ही धरला लाव की नाही. एकादश सगळे माळकरी एकादश करला लाव. पण एकादश कसं करला लाव. आता एकादश राहिली नाही. एकादश दिवाळी झाली. एकादश दिवाळी झाली. द्वादशी दिवशी पात्र लहान लागलाले, पण एकादशी दिवशी पात्र मोठं लागलाले. एक 10-20 वर्षाखाली देगलूरला बस स्टँड मध्ये सप्ताह झालं होतं. देगलूरला तिथं दुर्गा माता बसली बस स्टँड मध्ये, नव्या बस स्टँड मध्ये. आणि त्या सप्त्यामध्ये आम्ही होतो. एका सावकाराच्या इथं फराळाला नेले. काय कशा बरं खावा आम्हाला कळना झालं. काय काय वस्तू की काय काय नाही की. हे सगळं बघून आम्ही म्हणले आमची एकादश आहे. आम्हाला माहित आहे महाराज म्हणले त्यांनी. आणि हे सगळं एकादशीला चलायचंच आहे म्हणले. काय काय पदार्थ तर ते माहीतच नाहीत आम्हाला, एवढे पदार्थ. आता हे एकादश म्हणजे फक्त रुची पालट करायचं आहे आपणाला, चवी पालट करायचं आहे असं झालं. उगाच सांभाळायचं म्हणून सांभाळायचं. नाहीतर एकादशीला काही खाऊ नये. व्रत एकादशी करीन उपवाशी. काहीच चलना, काहीच चलना. बगर चाललाय आता, होय की नाही. साबुदाणा चाललाय. मधी साबुदाणा चलना म्हणले काही दिवस. फडावर साबुदाणा चलना चलना म्हणतात. बगर लातूरला गेलतो मी. एकादश होती. आमचे पाहुणेच होते. आणि योगानं नवरात्रात होती एकादश. येईना एकादश वाटतंय नवरात्रात. येईना काय की तिचे बी उपवास होत. मग भाकरण ठेसा दिली माझ्या पुढे. भाकरण ठेसा, शेंगदाणे घालून ठेसा छान कुटलेलं दिली. मी म्हणलो माझी एकादश आहे. तिनं म्हणली एकादशीला चलायचंच आहे. हे आमची नातच होती ती. एकादशीला चलायचंच आहे. काय म्हणलो हे बगरचे भाकरी आहेत. मिरचू तर सहज चाललाय. आता कुणाला चलना झालंय मिरचू. मिरचू तर सगळ्याला चलू लागलंय. शेंगदाणे घालून मिरच्या शिंदेलोण घालून टेसलंय म्हणले. काय हरकत आहे खायला, काय हरकत आहे. म्हणजे एकादशीची हे विडंबना झाली. नीती आहे एकादश करावं, पण असं आपलं चाललंय. एकादशीचा अन्नपान, एकादशीचा अन्नपान, जे नर करीते भोजन, जे नर करीते भोजन, जे नर करीते भोजन, जे नर करीते भोजन, स्वानिविष्टे समान अधमजनते एक, स्वानिविष्टे समान अधमजनते एक, स्वानिविष्टे समान
अन्न जेवू नये एकादशीला. एकादशीस अन्न पान जेनर करीती भोजन. त्याला काय म्हणले? आता बघा तुमचं तुम्ही विचार करा कशाला म्हणतात ते. स्वान विष्टी समान अधमजन ते ये. एकादशीला अन्न खाऊ नाही असो. म्हणजे आपणाला नीती असं आवडते, उग नेम म्हणून सांभाळायचं. रुची आवडते, नीती ना आवडती. उत्तानपाद राजाच्या हे दोन बायका सुनीतीपासून ध्रुव बाळ जन्मला. सुनीतीपासून उत्तम नावाचा मुलगा जन्मला. सुनीती राजवाड्यात राहत नव्हती, तिला बाहेर वाडा बांधून दिलं होतं. एका दिवशी ध्रुव बाळ 5 वर्षाचा झालाय, खेळत खेळत राजवाड्यामध्ये गेलाय. अतिशय सुंदर रूप ध्रुव बाळाचं. कुरळे केस, सावळ रंग, कानापर्यंत डोळ्याची कोर, सरळ नाक, अहो डाळिंबाच्या बियासारखे त्याचे दात, अगदी किशोर किशोर शरीर त्याचं, अगदी लुभावनं. कोणीही पाहिलं तर त्याला उचलावं आणि मटकन मुक्का द्यावा, असं एवढं विलक्षण कृष्णासारखं रूप त्याचं. तो ध्रुव बाळ राजवाड्यात गेलाय आणि उत्तानपाद राजांनी त्या मुलाला पाहिलं आणि त्याचं पुत्र वात्सल्य उफाळून आलं उत्तानपाद राजाचं. उत्तानपाद राजांनी त्या ध्रुव बाळाला अलगद उचललं आणि आपल्या मांडीवर बसवलं. प्रेमानं त्याला कुरवाळायला लागलाय. केसातून काय हात फिरवतो, हनवटी काय धरतो, चुंबन काय देतो, पाठीवरून हात फिरवतो. हे पुत्रवात्सल्य आहे. हे मधून सुरुचीनं पाहिली आणि तिनं पळतच आली आणि त्या राजाच्या मांडीवर बसलेल्या ध्रुव बाळाचा हात धरून, कार्ट्या ह्या मांडीवर बसायचा अधिकार तुझा नाही, चालता हो, म्हणून त्याला हिसकावून खाली लोटलं. ह्या मांडीवर जर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं असं म्हणताना उत्तानपाद राजा त्या पत्नीला ब्र शब्द बोलला नाही. का? तो तिच्या अधीन झाला होता. आपल्या इतिहासामध्ये 2 राजे हे बाईले राजे म्हणून प्रसिद्ध आहेत, निवडलेत त्याला. एक उत्तानपाद राजा, दुसरा दशरथ राजा. हे बायकाच्या अधीन झाले. ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईकडे आला. आईच्या कमरेला विळखा घातलं, हुंदक्या द्यायला लागला. आईनं त्याच्या पाठीवरून हात फिरवते, समजावते. काय झालं बाळ, काय झालं बाळ, तुला काय झालं? आई, मी वाड्यात गेलो होतो ग. माझ्या वडिलांनी मला मांडीवर बसवून घेतलं होतं. त्या आईनं मला मांडीवरून लोटून दिलं आणि या मांडीवर बसायचा हक्क तुझं नाही म्हणून मला सांगितलं गाई, आणि मला अपमान केली गाई. माझं मन दुखावलं आई, अपमान झालं माझं. सुनीतीनं सुंदर शब्दामध्ये त्याला समजावली. बाळ,
देवानी आपणाला हे सुख आपल्या नशिबात दिलं नाही. कुणाला शब्द ठेवू नका तुम्ही. आपणाला दुःख झालंय ना, आपल्या नशिबानं होतंय, आपल्या प्रारब्धानं होतंय, आपल्या संचित्तामुळे आपणाला दुःख होतंय. भोगतो न करावे ते मनी समाधान. समजावली ती. बाळ खंती करू नकोस. आपलं नशीब नाही, आपल्या नशिबाला दोष द्यावं असं समजावली. आणि हे शब्द ध्रुव बाळाला झोंबले. आई सुख देव देतो का ग? हो बाळ, देवच देतो सुख. मग तो देव कुठं आहे? देव सर्व ठिकाणी आहे, पण त्याला प्रगट करण्याकरता आपणाला साधना करावी लागते बाळ. देव कुठं नाही सांगा? सर्व ठिकाणी आहे. उसात रस नाही का? उसात साखर नाही का? दिसते का? दिसते का? लाकडात अग्नी नाही का? दिसते का? घर्षण करावं लागतं, प्रक्रिया करावं लागतं. दुधात तूप आहे की नाही? मग त्याला प्रक्रिया केल्यानंतर निघतं. तसं सगळीकडे देव आहे. देवा नटला नाना पर, 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 देवा नटला नाना पर. परी भरोनी उरला असा तो देव नटलेला आहे. त्याच्याकरता आपणाला साधना करावी लागते. काय साधना करावं गाई? अरे निरंजनामध्ये जावं लागतं आणि एकांतात बसून त्याचं चिंतन करावं लागतं. मग मी जाऊ का गाई? 5 वर्षाचं लेकरू होत. आता आपण जा म्हणाल का? पण काही वेळेस मन कठीण करावं लागतं. मुलाला गुरुकुलात ठेवायचं आहे, कसं पाठवावं म्हणल्यान जमत नाही. तिथं पाठवावं लागतं मन कठीण करून. लाडामध्ये लेकरं बिघडतात आणि ताडनामध्ये सुधारतात.
लाड करू नका लेकरांचं, करू नका असं नाही. 6 वर्षापर्यंत लेकराला लाडानं वागवावं. 6 वर्षानंतर चुकलं तिथं त्याला शासन करीत जावं. 6 वर्षाच्या नंतर चुकलं तिथं त्याला शासन करावं. पहिल्याची पद्धत आहे. पहिले असं म्हणत होते, छडी लागे छम छम विद्या येई घम घम. आता शिक्षकांना हातात छडी धरायचं, धरला तर शिक्षक नोकरीवर राहणार. म्हणून सुनीतीनं ह्याला जर आत्ता अनुताप निर्माण झालाय, पुन्हा काय होईल काय सांगायला येते का? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. म्हणून सुनीतीनं म्हटलं, बाळ जा, वनात जा आणि देवाचं ध्यान कर आणि त्याच्याकडून हे सुख तू मागून घे. असं सुनीतीनं त्याला निरोप दिला. सुनीतीचं दर्शन घेतला, आशीर्वाद घेतला. ध्रुव बाळ एकटा वनामध्ये गेला. 5 वर्षाचा होता. घोर जंगलामध्ये गेला. चलून चलून दमला. एका पिंपळाच्या झाडाखाली उभा टाकला. राजकुमार, अतिशय सुकुमार त्याचं शरीर, उन्हानं त्याचं चेहरा सुकलेला आहे, केसातून घाम गालावर आलेला आहे आणि तो त्या डोंगरामध्ये चहूकडे पाहायला लागलेला आहे. किर्र झाडी आहे. क्रूर श्वापदाचं घोर आवाज यायला लागलेले आहेत. आता कुठं जावं असं ध्रुव बाळाला विचार निर्माण झाला आणि उभा टाकला. तुम्ही देवा करता 1 पाऊल टाका, देव 60 पाऊलानं तुमच्याकडे जवळ येतो. निश्चयानं 1 पाऊल देवाकडे टाका, देव तुमच्या मदतीला 60 पावलानं पुढे येतो. ध्रुव बाळानं तिथपर्यंत गेला आणि देवाला काळजी लागली. देवानी त्या घोर जंगलामध्ये नारदाला पाठवली. नारदा, तू त्या ध्रुव बाळाजवळ जा आणि त्याला बोध कर असं सांगून पाठवलं. नारदांनी त्या ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाली. नारायण नारायण नारायण. ध्रुव बाळानी म्हटलं, ध्रुव बाळाला म्हटलं नारदांनी, बाळ कुठं निघालास? देव शोधायला निघालो म्हणलं. अरे देव शोधायला कुठं जायची गरज नाही. काय करावं? ठाईच बैसोनी आवडे अनंत आळवावा. इथंच बस. कसं आळवावं म्हणलं, कसं आळवावं? नलगते सायास जावे वनांतरा, 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 नलगते सायास जावे वनांतरा. सुखय तो घरा नारायण, सुखय तो घरा नारायण,
सायास जागवनांतरा जगतो सायास जागवनांतरा सुख येतो नारायण सुख येतो नारायण सुख येतो नारायण जगदीशायात जागवनात जगदीशायात जागवनात नवगत सायास जागवनात सुखी बघा नारायण सुखी बघा नारायण सुखी बघा सायास करायची गरज नाही, इथंच बस आणि तू देवाचं नामस्मरण कर. कसं करू देवाचं नामस्मरण? त्यावेळेस नारदांनी 12 अक्षराचं मंत्र धुर्व बाळाला सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या मंत्राचं तू जप कर एवढं सांगितलं. आणि लावोनिया हात कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी एवढं सांगून नारद अदृश्य झाले. धुर्व बाळ त्या मंत्राचं जप करायला लागला. एक पहिल्या महिन्यामध्ये जप दुपारपर्यंत, संन्यासी दुपारून तोंडवाशी. होय की नाही? भूक लागतेच ना, मध्यानाशी तोंडवाशी. होय की नाही? जेवावंच लागते सगळ्याला. मग आता धुर्व बाळाला भूक लागलं. वन होतं ते, काही झाडाला फळं लागले होते खायचे, सीताफळासारखे म्हणा. रानात खूप फळं राहतात, बिबे राहतात, बोर राहतात, अनेक फळं राहतात. ते काही खायचे जे फळं होते ते फळं खाल्ला, झऱ्याचं पाणी पिला आणि पहिल्या महिन्यामध्ये देवाचं चिंतन केलं. दुसऱ्या महिन्यामध्ये फळं संपले, जवळली. आता पोटासाठी खर्च करायची नाही वेळ. मग पाला खाल्ला. पाहोनिया झाडे वरबडोनी पाला खाओनी विठ्ठला. तिसऱ्या महिन्यामध्ये वाळलं पाला खाला, वाळलं पाला. चौथ्या महिन्यामध्ये नुसतं पाणी पिला. भूक लागलं तेव्हा नुसतं पाणी पिला. पाचव्या महिन्यामध्ये पाणीही बंद केला, फक्त हवा पिला. सहाव्या महिन्यामध्ये हवेला सुद्धा कंट्रोल केलं. आता हवा बंद केल्यावर वाचतंय का माणूस? ध्रुव बाळाचं निश्चय पाहून वैकुंठाधिपती परमात्मा सालंकृत तेजस्वी चतुर्भुज असा तो त्या ध्रुव बाळाच्या पुढे उभा टाकलेला आहे. ध्रुव बाळ डोळे मिटून देवाचं ध्यान करत आहे. शरीर कृश्य झालेलं आहे. त्याचं हाड आणि मांसच शिल्लक, हाड आणि कातडच शिल्लक आहे. अशक्तपणा आलेला ध्रुव बाळाला. आता त्याला जागी करण्याकरता म्हणून देवानी आपलं शंख त्याच्या गालाला लावलं. त्या शंखाच्या स्पर्शानं
ध्रुव बाळाच्या अंगामध्ये अमृताचा स्राव झाला. ध्रुव बाळ टवटवीत झाला, डोळे उघडलं. शंख चक्र पद्म गदा धारण केलेला असा सावळा सगुण रूपामध्ये, ज्याच्या डोक्यावर कोटी सूर्याचा प्रकाश एकदाच पडलंय का असं मुकुट ज्याच्या डोक्यावर आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, तुळशी माळ आहे, कमरेला पितांबर शोभत आहे. सुंदर ते ध्यान करकटेवरी होनिया. असा सुंदर परमात्मा, सुंदरपणाची साम्यता काय ते वर्णू पावे आता. तुकिया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली. इतका सुंदर 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 परमात्मा त्या ध्रुव बाळा पुढे प्रगट झालेला आहे. ध्रुव बाळाला आशीर्वाद दिलं, तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो बाळ, काय मागायचं ते माग. ध्रुव बाळानं काय मागावं त्याला काय कळतंय. 5 वर्षाचं लेकरू, एकच त्यानं मागितलं, ध्रुव वनाला याची लागी की बैसावे पित्याच्या उत्संगी, चंद्र सूर्या परिस जगी श्लाघू केला. त्यानं म्हणलं मला कोणी उठवणार नाही, असं मला जागा दे. आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, आढळपदी बाळ बैसवेला आढळपद बाळ बैसवेला ध्रुव, आढळपद बाळ बैसवेला ध्रुव, आढळपद बाळ बैसवेला ध्रुव, आढळपद बाळ बैसवेला क्षीराचा सागर उपमन्या, 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 आढळपद बाळ बैसवेला ध्रुव, आढळपद बाळ बैसवेला ध्रुव, आढळपद बाळ बैसवेला आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या, आढळपदी बाळ बैसवेला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. वयाच्या कितव्या वर्षात? 5व्या वर्षात. किती दिवसात? किती वर्ष झालं सप्ताह होलाय आपल्या इथं?
मग 6 महिन्यामध्ये एकी केली हातोफळी. 6 महिन्यामध्ये हे पद ध्रुव बाळानं प्राप्त केलं. दुसरं उदाहरण परीक्षिती राजानं 7 दिवसात मिळवलं. परीक्षिती लाव दिसा 7 दिसा 7 परीक्षिती लाव दिसा दिसा 7 परीक्षित लाव दिसा 7 परीक्षित लाव दिसा. सुख सरका दिली उभारी लावा परीक्षिती लाव शुभ संका देके उभारला बाहो परीक्षित राहो दिसा जाते परीक्षित राहो दिसा जाते. 7 दिवसामध्ये परीक्षित राजांनी हे पद मिळवलं. 7 दिवसामध्ये. आता आपलं सप्ताह 7च दिवसाचं राहते ना, मग मिळालं आपणाला बी. मिळतयच. थोडे आहे चित्त साह्य झाली या, जास्त नाही. देवात आपल्यात अंतर फक्त एक नका एवढं, नकाच्या शेंड्या एवढं अंतर आहे देवात आणि आपल्यात. तेवढं पडदा बाजूला झाला रे झाला. देव आपलाच आहे. आपणच देव होता. आपणच देव होता. तेवढं पडदाच बाजूला व्हायला नाही, जास्त नाही. याच्या पुढे जाऊन सांगितले एकानं तर एका तासातच प्राप्त केलं. 1 तास उरला नटवंगरायाची भाग्य देईच्या कैशी प्राप्त झाली. भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरला नटवंगरायाची भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरला एका तासामध्ये हे पद प्राप्त केलं खटवांग राजानं. एकी केली हातोफळी ठायाबळी पावली. ते बळवान होते, तुझ्या पदाला प्राप्त झाले. हे बळ आमच्याकडे नाही देवा, आम्ही शक्तिहीन आहोत रे. आमच्याकडे हे बळ नाही. आम्ही देवा शक्तिहीन आहोत. कोणतंच बळ नाही. ज्ञानाचं बळ नाही, वैराग्याचं बळ नाही, भक्तीचं बळ नाही, संपत्ती नाही आमच्याकडे, चित्त आमच्या हातात नाही, काहीच नाही आमच्याकडे. परंतु साधू संतांनी तुझं गुणगान केले. तू कुणाचं गुणदोष न विचारता स्वीकार करतोस, असं तुझं गुणगान केले. नक्र उद्धारामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. संत दीनानाथ म्हणती वेदचारी, संत चरित्रे गाताती नाना परी, सत्य ब्रीद मिरवत चराचरी, पापी कैसा मी सांग मुरारी, कळले तुझे रे देवपण
आता असं तुझी कीर्ती ऐकलोत आम्ही. तू पतिताला पावन करणार आहेस असं ऐकलोत. महापाप्यांचा उद्धार केलेला आहेस. अजामेळ्यासारख्याचा उद्धार केलास. गणिकेसारख्याचा उद्धार केलास. वाल्या कोळ्याचा उद्धार केलास. असं तुझी पवाडे आम्ही ऐकलो. पुराणामध्ये वर्णन आहे. तुका म्हणे तूच वर्णिती होय नारायणे दयाशिंदो असं ऐकलो. आणि आम्हीही तुझ्या नावाची माळ घातली आणि तुझ्या नावानं टाळ वाजवायला लागलो. आता ही टाळ तुझ्या नावानं वाजवायला लागलो आणि तुझ्या दारात येऊन उभा टाकलो. थोर आशा करून उभा टाकलो. तू जे त्या संतांना पद दिलेलं आहेस ते पद मिळावं म्हणून आम्ही हे प्रयत्न करत आहोत. आम्ही हे अपेक्षेनं तुझ्या पुढे आलो तरी प्रभू अपेक्षेनं आलो. तू आमची उपेक्षा करू नकोस. काही नाही रे आमच्याकडे, काही नाही. एक नाटाचा अभंग आहे सुंदर. काही नाही आमच्याकडे. माझा तो खुंटला उपाव जेणे तुझे आतुडती भाव. करू भक्ती तरी नाही भाव नाही हाती जीव कोणी वशी. भक्ती करावं म्हटलं तर भाव नाही. धर्म करावं म्हणलं तर चित्त नाही. दान द्यावं म्हणलं तर वित्त नाही. धर्म करू तरी नाही चित्त. दान देऊ तरी नाही वित्त. नेनो पूजो ब्राह्मण अतीत नाही भूतदया पोटा हाती. नेने गुरुदास्य संत सेवन नोहे जप तप अनुष्ठान. नोहे वैराग्य वन सेवन नोहे दमन इंद्रियाशी. तीर्थ करू तरी मन नये सवे. वर्त करू तरी विधी नेणे स्वभावी. देव जवळी म्हणो मज सवे तरी अपपरावे नवंची. म्हणून झालो शरणांगत तुझा दास मी अंकित. याशी न लगे संचित झालो निश्चिंत तुका म्हणे. कसं का होईना पण तुझ्या दारात आलो. आता तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. धरणे घेतले दारात नको उठवू धरोनी हात. आम्ही तुझ्या पुढे धरणं मांडलो. हे सप्ताह म्हणजे आपलं धरणं आहे, प्रार्थना आहे, कला नाही. भजन म्हणजे प्रार्थना आहे. भजन म्हणजे प्रार्थना आहे. ही प्रार्थना आपण करायला लागलो. देवाला म्हणायचं देवा अरे आमच्याकडे काही नाही पण आलोत संतांचं म्हणणं ऐकून. पण तू आता आमच्याकडे कृपा दृष्टीनं पहा रे. काकड्यामध्ये सुंदर वर्णन केले. असो नसो भावालो तुझे आठाया. 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 कृपादशी माहे मजकडे पंढरी राया. कृपादशी माहे मजकडे पंढरी राया. कृपादशी माहे मजकडे पंढरी राया. सोन तू भावान तुझी आठाया. कृपादशी माहे मजकडे पंढरी राया. कृपादशी माहे
आता आमच्याकडे कृपेनं बघ, आमचा अंगीकार कर, स्वीकार कर, अशी विनंती आपण करायची आहे. करूत विनंती, तू आमचं स्वीकार कर. अरे देवा, त्यांच्यात बळ होत रे, तुझ्या पदाला प्राप्त झाले त्यांच्यात बळ होत. त्यांनी काळावर विजय मिळवले, काळावर विजय मिळवले. आमच्यात ते बळ नाही. काळाची पायरी केले त्यांनी. धूर्व बाळाच्या चरित्रामध्येही येतं भागवतात आणि आमच्या तुकोबारायाच्या चरित्रामध्येही येत. धूर्व बाळानं 36,000 वर्ष राज्य केलं आणि निजधामाला जाते वेळेस, आढळ पदाला जाते वेळेस देवानी त्याच्याकरता विमान पाठवलं. विमान आधांतरी उभा टाकला, आधार उभा टाकला जमिनीपासून. त्या विमानात पाय द्यायला येईना त्यावेळेस काळानं हजेरी लावलं, जमिनीतून डोकं वर काढलं आणि धूर्व बाळाला सांगितलं, धूर्व बाळ तू माझ्या डोक्यावर एक पाय दे आणि विमानात एक पाय दे. त्याच्या डोक्यावर पाय देऊन विमानात पाय ठेवलं. जगाला खाणाऱ्या काळाच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय. त्या म्हणजे पावटणी केला काळ. पावटणी ही आपली खेडवळ भाषा आहे. पावटणी पहिले आपण अंटोळे घालत होता ना शेतात, त्याच्यावर चढायला काय आपण काय बांधत होत्या, पायटण्याच, होय की नाही. पायऱ्या, त्याला पायऱ्या म्हणायचं पण पायटण्या म्हणत होत्या आपण. काय म्हणत होत्या, पायटण्या, होय की नाही. तसं इथं पायरीला पावटणी म्हणलेत. काळाची पायरी करून त्यांनी तुझ्या पदाला प्राप्त झाली. त्यांच्यात बळ होतं. पावटणी केला काळ जया बळ होते. ते वीर होते रे देवा, ते वीर होते. तुका माने वीर्या वीरा, 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 तुका संत वीर. कसं तुकोबारायांनी संतांना वीर पदवी देऊ लागले. वीर पदवी कुणाला द्याव हो,
लढाई खेळणाऱ्याला वीर होय की नाही? लढाई खेळणाऱ्याला वीर म्हणावं. महाराज काय लढाई खेळतात की? तसं म्हणू नका. महाराजांना सुद्धा लढाई खेळावं लागतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगाला तोंड द्यावं लागतं, मनाला आवरावं लागतं, विकारावर विजय मिळवावं लागतं. ज्यानं बाहेरल्या शत्रूला जिंकतो तो राजा, ज्यानं आतल्या शत्रूवर विजय मिळवतो तो महाराजा. महाराज एवढं मोठा अधिकार आहे, पण आता आपण लंग्या सुंग्याला बी महाराजच म्हणला होय की नाही? सगळ्याला महाराज. असो, नुसतं वीर नाही तर वीर्या वीर, वीरातले वीर, वीर्या वीर. अलीकडल्या काळामध्ये काही काही लोकांना वीर पदवी प्राप्त झाली. काही काही लोकांना दानवीर कर्ण, दानवीर कर्ण, शूरवीर शिवाजी राजे, शूरवीर, धर्मवीर संभाजी राजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. एकट्याने स्वातंत्र्य मिळवलं का? पण पदवी मिळाली त्यांना. कसं होय की नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर. कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील. ह्या अलीकडे पदव्या होय की नाही त्यांना प्राप्त झाल्या. आता प्रेमवीर निघाल्यात गल्ली बोळातून होय की नाही? पण या सगळ्या वीरात वीर संत आहेत. तुका म्हणे वीर्या वीर. नुसता शाणा नाही, चार येडे गबाळे जमा करून त्याच्यात दिमाग मिरवणारा शाणा नाही, त्याला शाणा म्हणू नये. म्हणतात एक म्हण आहे बघा, वासरात लंगडी गाय, वासरात लंगडी गाय शानी. खेडेगावात कोण? आता मी म्हणणार तुम्ही म्हणा. तस नाही तर शाण्यात शाना, शाण्यात शाना. 10 मूर्खानं शान म्हणल्यापेक्षा एक शाण्यानं शान म्हणावं, एक शाण्यानं शान म्हणावं. तस संत वीरात वीर होते, वीरात वीर, वीर्या वीर, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हण. मला काही इंग्रजी आहे ना, पोरायचं ऐकून म्हणतो. वीरात वीर, त्यांनी तुझ्या पदाला प्राप्त झाले. वीर होते ते तुझ्या पदाला प्राप्त झाले. पुढे उपमा देतात त्यांना. ते कसे आहेत? समुद्रासारखे आहेत. संत धीर समुद्र. समुद्र पावसाळ्यामध्ये वाढत नाही, उन्हाळ्यामध्ये वाळत नाही, आणि कसलंही खडोळ पाणी आलं तर त्याला लोटत नाही. गटार आले तरी त्याला आत समावून घेत, आपल्यासारखं करत. तसं संत महात्मे सुखानं हुरळून जात नाहीत आणि दुःखानं होरपळत नाहीत. सुख दुःख समान सकळ दिवाचा कृपाळ, ज्ञानाचा निजबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची. सुख दुःख समान त्यांना. आणि
जात पात न विचार करता, गुण दोष न विचार करता, पाप पुण्य न विचार करता समाजाला आपल्या जवळ घेतात आणि आपल्यासारखं करतात. आपण सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती तत्काळ, सारखे करीती तत्काळ, आपण सारखे करीती तत्काळ, काल वेळ नाही काल वेळ नाही काळ असे ते संत तुझ्या पदाला प्राप्त झाले आणि ते पद आम्हाला मिळवायचं म्हणून आम्ही सप्ताह लोत रे. ते पद मिळवायचं म्हणून आणि तू आम्हाला, आम्ही शक्तिहीन आहोत, आम्हाला तू स्वीकार कर असं विनंती आपण त्याच्या पुढे करूत. आणि थोडंसं आपण मध्ये आता कीर्तन झालं म्हणलं तर बी चालते होय की नाही, मधातलं भजन घेऊ. विठ्ठल 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 धाया बळे पाव
ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन ठाया भोळे पावलो ठाया भोळे केले हातो फळी 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 ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो ठाया भोळे पावलो देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन देवा आम्ही शक्तिहीन ती समजून वागते बायकोचं बी काम त्यांनी करतेत कधी कधी बहुतेक तर सहसा करतेतच दररोजच तू तेवढं भाजी चिर मी एवढं फरशी पुसून घेतो म्हणते समजून वागते ती समजून वागते असं सुशिक्षिताच्या घरी गेलो आम्ही एकदा चहा पाणी झालं बाहेर आलो आता आम्ही गेलावच वाटलंय तिला आम्ही बाहेर उभा टाकलो थोडा आडुशाला तिनं नवऱ्याला म्हणली मला थोडं स्वयंपाक करायचा आहे तुम्ही तेवढं भांडे घासून घ्या म्हणली त्यानं आम्हाला बघला होता त्यानं म्हणला तू म्हणलेलं मी करतो का म्हणला तू म्हणलेलं मी करतो आम्हाला वाटलं ते ना करत नसत बायकोचं ऐकत नसत तिने म्हणली मग कसं करताव म्हणली कसं करताव म्हणजे अगोदर कपडे धुतो नंतर भांडे घासतो म्हण ते समजदार होते शिकलेले लोक
मग त्यांना अगोदर उठला, नवरा अगोदर उठला. त्यानं म्हणलं दररोज तिनं चहा करती, आज आपण करावं. म्हणून स्वयंपाकघरामध्ये गेला. तिनं शिकली सवरलेली होती. स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक डब्यावर नाव लिहिली होती, प्रत्येक डब्यावर नावं लिहिलेली होती. जिरे मिरे काय असेल ते, हे रवा साखर पत्ती, हे डब्यावर नावं लिहिलेली होती सगळं. त्यानं साखर नाव लिहिलेला डब्बा घेतला, पत्ती डब्बा घेतला, पातेलं घेतला, दूध घेतला, पाणी 1.5 कप ठेवला, 2 कप दूध टाकला, पत्ती टाकला चमच्यानं, शेगडी पेटवला. साखर टाकायच्या वेळेला आत्ता लाईट गेल्यावनी गेली. आता साखरचा डब्बा म्हणून उघडला, मध्ये चमचा होत, चमच्यानं ते टाकला. चहा चांगलं उकळला, चांगलं उकळला चहा. मग 2 कप झाले चहाचे, 2 कप भरला आणि बेडरूम मध्ये गेला. जाऊन उषा उठ म्हणला तिला. आता एकेरी नावानं बोललेत ना. आता पहिला आपण बोलत होत्या का बायकोला नाव घेऊन? आता बोलतो की आता थोडं सुधारणा झाली. नाव घेऊन एकेरी नावानं. ह्यानं अगं म्हणलाय, तिनं अरे म्हणलाली, अरे तिनं म्हणलाली. एकाचं प्रेमविवाह झालं, प्रेमविवाह झालं. त्या प्रेमविवाहामध्ये लग्न लागलं, संसार चालू झाला. मग बायकोचं नाव होतं सुलभा, नवऱ्याचं नाव होतं उल्हास. उल्हास नाव होतं उल्हास. त्यांनी म्हणले हे नाव लई लांब होऊ लागलंय, म्हणले हे नाव लई लांब होऊ लागले. नाव लांब होऊ लागले. असं करूत आपण, ह्याच्यातलं एक एक अक्षर कमी करूत म्हणलं, एक एक अक्षर कमी करू. आता तुम्ही बघा, माझं नाव मल्लिकार्जुन आहे, लांब आहे होय की नाही? पण मल्लिकार्जुन कोणी म्हणतात? मलकू आप्पाच म्हणतात होय की नाही? थोडक्यात बोला वाटतंय. तसं त्यांनी बी विचार केले, आपण बी असं एक एक अक्षर कमी करूत म्हणलं. ह्यानं म्हणलं अगं सुल्लू म्हणला तिला. तिनं अरे उल्लू म्हणलाली त्याला. आता असलं कीर्तन सांगितलं की झोप येईल. किती वाढवून सांगितलं तर बी. सर्वता विनोदाची कथा गोड वाटी होय की नाही? मग त्यानं चहा घेऊन तिला उठवला. ग उषा उठ म्हणलं. उषा उठली, तोंड धुली, जोरात फुरका मारली. चहाच फुरका मारल्याबरोबर जे ठसका लागला तिला, त्रिवेणी संगमच चालू झालं. थोडा वेळ तिनं बेहोशच झाली. थोड्या वेळानं सावध झाली, तोंड धुतली. मग नवरा तिला बघून ह्यानं दंगच झाला. ह्यानं काही चहा पिला, दंग झाला ह्यानं. तिनं देहावर आल्यावर तिनं म्हणली असली मस्करी करायचं होतं म्हणून तुम्ही चहा केला का म्हणली. ह्यानं म्हणलं मी काही मस्करी केलो नाही, प्रामाणिकपणानं बोलला, मी काही मस्करी केलो नाही. असं कसं नाही? ह्यानं म्हणलं तू बघ. आणि मी डब्बे वर ठेवलो नाही, तू डब्बे बघ म्हणलं. नाव लिहू नाही डब्बे.
दोघं स्वयंपाक घरात आली. साखर नाव लिहिलेलं डब्बा होतं, पत्ती नाव लिहिलेलं डब्बा होतं. पण तिच्या ध्यानात आलं. तिनं म्हणली तुमची काही चूक नाही म्हणली, मी दुपारा खाते बदल केला म्हणली. काय केलीस मला माहिती नाही. तिनं म्हणली साखरामध्ये मुंग्या भरून बसलेल्यात म्हणून मी साखराच्या डब्यात मिरची भरलाव आणि मिरचीच्या डब्यात साखर भरलाव म्हणली. तिने त्याला चकली द्यावा मुंगीला म्हणून. आता हे बदल केलेलं मला माहित नाही. लाईट गेली होती, मी चमच्यानं साखर म्हणून टाकलो. आता मिरची घातल्यावर ठसका लागणार चहामध्ये. बरं झालं म्हणली, हे झालेलं झालं. आता मुंग्याला कसं फशी लाव म्हणली तिनं. मुंग्याला कसं फशी लाव म्हणली. आता जे मिरचू म्हणून लिहिलेला डब्बा होता त्याच्यात साखर घातली होती तिनं. ते डब्बा उघडून बघितली तिनं, त्याच्यात मुंग्या भरूनच आहेत. हिनं म्हणली मुंग्याला अक्कल आहे तुम्हाला कसं नाही म्हणली. मुंग्या काय नाव वाचून मध्ये जातात. मुंग्याला वाचवावं लागतंय. आपण बाहेरलं नाव वाचून बघतो, पॅकिंगला बघून आपण भुलतो. मुंग्या आतलं जाणतात. हे देवानी तिला शक्ती दिली, अंतर्ग्राही आहे मुंगी. मुंगीच्या घरा कोण धाडी कोण धाडी मूळ देखोनी या गुळ धाव घाली. धाव घाली. तिला कळतंय. तिनं सोंड लावली की कशात काय आहे तिला कळतं. त्या न्यायानं झाडाच्या त्या आंब्याच्या झाडाच्या बुडाला तिनं सोंड लावली की तिला वर कोण्या फाट्याला कोण्या ढाळाला आंबा पाडायला आलं इतकं कळतं मुंगीला. आणि ते मुंगी हळूहळू ढाळे ढाळे ज्ञानोबारायांनी म्हणले ढाळे ढाळे हळू हळूहळू त्या झाडावर चढते. तिची ताकद किती आहे सांगा. वारं आलं तर बी पडते, धक्का लागला तरी पडते. फळाकडे जायची तिची चाल आहे पण शक्ती नाही. पडते उठते आणि चलते आणि चलते. जसं मुंगी त्या फळाकडे धाव घ्यावं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मुंगीच्या पावलानं तुझ्याकडे निघालेले आहोत. मुंगी जसं शक्तीहीन आहे तसं आम्ही सुद्धा शक्तीहीन आहोत. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. आम्ही शक्तीहीन आहोत रे देवा. आता आम्ही तुझ्याकडे यावं म्हणून हे सप्तायोजन केलेलं आहे. या सप्त्यातले सगळे कार्य आमच्याकडून तू करून घे, आम्हाला मदत कर. आता मज साय येते करावे देवा, तुझी घेईन सेवा सकळ गोवा गोवनी. आता आम्हाला सहकार्य कर आणि आमच्याकडून सेवा करून घे आणि आमची सेवा रुजू करून आम्हाला जे संतांना तू जे पद दिलास हे पद आमच्या तुकोबारायांनी मिळवलं. आरती करताना आपण कसं आरती करतो. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामास सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद पद तुकोबारायांनी मिळवली. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. त्यांच्यात बळ होतं. त्यांनी ताबडतोब हे तुझं पद प्राप्त केले. आम्ही मुंगीस आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. आता याच्या पुढे तुम्हाला एक सूचना. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवायाची पहिली कुस्ती कशी राहते. कुस्तीचे फळ बघितले की नाही तुम्ही. नारळाची राहते बारीक. पहिली कुस्ती
नारळाच्या. आता पुढे मोठे मोठे पैलवान आपणाला येणार आहेत, होय की नाही? जेवायला वाटताना अगोदर काय वाटतो आपण? नाही हो, मीठ कशावर वाटतं? पहिलं पत्रवडीच, पहिलं पत्रवडीच आहे, होय की नाही? तसं आजचं कीर्तन म्हणजे पत्रवडीच आहे, रिकामी. आता उद्यापासून तुम्हाला कोणी बालुशाही वाढील, कोणी जामून वाढील, कोणी जिलेबी वाढील, कोणी मिरची वाढील, पापड वाढील, कुरड्या वाढील, होय की नाही? हे सगळ्यांनी तुम्ही या आणि हे आनंद लुटा, आनंद लुटा. याच्यातच आपलं उद्धार आहे, याच्यात आपलं उद्धार आहे. उद्धार व्हायचं राहिलं नाही. खरं म्हणजे उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. उद्धार व्हायचं राहिलं नाही, आपलं उद्धार झालेलंच आहे. आता आपणाला मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन भक्ती सुख भोगायचं आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. असं हे भक्ती प्रेम सुख आपणाला लुटायचं आहे. 7 दिवस 8 दिवस, होय की नाही? सगळ्यांनी याच्यात सहकार्य करावं. तरुण मुलं तुमचे पुढे आलेत, सगळ्या वयोवृद्धांनी त्यांना सहकार्य करावं, मदत करावं. सुंदर सगळं काही, सगळी व्यवस्था छान आहे. मंडप छान, डेकोरेशन छान, सिस्टीम छान, गायक छान, वादक छान. आता आपणाला फक्त आनंद लुटायचा आहे, होय की नाही? आनंद लुटायचा आहे. याच्यात सगळ्यांना तेवढंच पुण्य मिळणार आहे. पंक्ती करणाऱ्याला तेवढंच पुण्य आणि इथं झाडून काढणाऱ्यालाही तेवढंच पुण्य. कोणी झाडा, कोणी पंक्ती करा, जे जयाला जसं घडल तसं सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा आणि याच्यातलं वाटा सगळ्यांनी उचलून घ्या, असं सगळ्यांना विनंती करतो. आणि या सेवेला इथं पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. बोला पुंडली माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. Bye.